नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भाऊच्या YouTube चॅनलवर। आजपासून आपला थोडासा व्हिडिओ टाकण्याचा पॅटर्न आपण चेंज केलाय। आतापर्यंत सगळे व्हिडिओ आपण YouTube वर टिप्सच्या यानुसार आपण सांगतो YouTubeच्या सगळ्या टिप्स देत होतो। आता आपण काय करणार आहोत, ॲप रिव्ह्यू सुद्धा घेणार आहे। ॲप रिव्ह्यू मध्ये तुम्ही म्हणशील आता गेमिंग ॲप हे असले काही येणार आहे ज्या की तुम्हाला YouTube वर तुम्हाला महत्त्वाच्या ठरू शकतात। जसे की तुम्हाला एखाद्याला PNG कुठून डाउनलोड करायची विदाउट वॉटरमार्क म्हणा, जे की विदाउट कॉपीराइट मला PNG कोठून डाउनलोड करायचे, अशा कुठल्या ऍप्लिकेशन्स असतात त्या सगळ्या मी ऍप्लिकेशनवर तुम्हाला व्हिडिओ आणणार आहे। जसे की तुम्हाला YouTube साठी ते एकदम सोपं जाईल की या ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही हे डाउनलोड करून घ्या। अशामध्ये एकदम ट्रस्टेड ऍप्लिकेशनचे मी रिव्ह्यू आणणार आहे। असं नाही की YouTube टिप्स सुद्धा व्हिडिओ जे की टाकणार आहे आणि त्यात YouTubeचे अपडेट सुद्धा असं सगळं मिक्स कंटेंट्स टाकणार आहे मी। आणि जे की तुम्ही म्हणजे मोबाईल रिव्ह्यूच्या असे रिव्ह्यू करतात तशा पद्धतीने रिव्ह्यूचे सुद्धा मी या व्हिडिओ टाकणार आहे। अशा पद्धतीने मी आजपासून पॅटर्न थोडासा वेगळा घेतलेला आहे। तर आज तुम्हाला सांगणार आहे जे की स्क्रीनशॉट काढलं त्याचं कशा पद्धतीने टेक्स्ट कॉपी करू शकता। बऱ्याचशा जणांना काय प्रॉब्लेम येतो की तिथे स्क्रीनशॉट काढलं टेक्स्ट कसं कॉपी करायचं हे माहिती नसेल। बऱ्याचशा जणांना माहिती असेल एक ऍप्लिकेशन होतं पण त्या ऍप्लिकेशन मध्ये सध्या प्रॉब्लेम यायला लागला आहे। त्यासाठी तुम्हाला एकदम ट्रस्टेड ऍप्लिकेशन मी घेऊन आलोय। सगळं काय डिटेल्स माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर सांगणार आहे। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सगळ्यात पहिले सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन तर ऑन करा, कारण की इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर डायरेक्ट माझ्या प्ले स्टोअर जाऊ, काय की ऍप्लिकेशन कशा पद्धतीने यूज करतात, कुठले ऍप्लिकेशन आहे सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार आहे। एकदम ट्रस्टेड ऍप्लिकेशन आहे की तुम्हाला कुठेही यूज करायचं। समजा तुम्हाला एखादा टेक्स्ट कुठलाही समजा मोबाईलवर आवडला आहे तो कॉपी करायचा आहे तर तुम्ही काय करणार, तो लेट बसण्यापर्यंत डायरेक्ट स्क्रीनशॉट घेऊन तो कॉपी करू शकता। या ऍप्लिकेशन तुम्हाला सांगणार गुगलचंच हे ऍप्लिकेशन आहे। तर बरेचशा जणांना या ऍप्लिकेशन विषयी थोडीशी माहिती पण असेल तर चला डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय मी डिटेल्स मध्ये सांगतो कशा पद्धतीतून हे ऍप्लिकेशन यूज करायचं। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर, थोडासा बॅकग्राऊंड नॉईज येऊ शकतो। तर तुम्हाला काय सांगणार आहे, ही जी की मी ऍप्लिकेशन सांगणार आहे हे ऍप्लिकेशन फक्त तुम्हाला सांगतो स्क्रीनशॉटवर टेक्स्टच कॉपी करत नाही, हे बरेचसेच काम करतात। जसं की समजा तुम्हाला एखाद्या प्रोडक्ट विषयी माहिती हवे आणि त्याचा इमेजचं जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतलं ते सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे। ह्या प्रोडक्टला काय म्हणतात, हे प्रोडक्ट कुठं अवेलेबल आहे, सगळं काय डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती देईल आणि कशा पद्धतीतून वर्क करते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर तुमच्यावर काय इंटरफेस येईल तर तुम्हाला काय सर्च बारमध्ये जायचं आहे आणि लेन्स असं सर्च करायचं। सर्च केल्यानंतर तुम्हाला सांगतो जे की इथे दोन ॲप्लिकेशन आले आहेत। सगळ्यात पहिले लक्ष द्या, ही जी काही गुगल लेन्स हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर याचं रेटिंग बिटिंग सगळं तुम्ही बघू शकता, 100 करोड डाउनलोडिंग आहे त्याचे। तर तुम्ही इझिली हे इथून डाउनलोड करून घ्या। आता मला अपडेट आलं आहे तर तुम्ही इझिली इथून डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सांगतो कशा मी इथून ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर तुम्हाला ज्या परमिशन मागेल त्या परमिशन तुम्ही अलाउ करून द्या। अलाउ केल्यानंतर तुम्हाला सांगतो इथे काय होईल, जे की तुम्हाला सांगतो इथून तुम्ही जे स्क्रीनशॉट काढलाय ते स्क्रीनशॉट तुम्हाला ॲड करायचं आहे। जसं की समजा मी अशा पद्धतीने स्क्रीनशॉट काढलाय किंवा हे स्क्रीनशॉट बघू शकता अशा पद्धती। जर समजा हा टेक्स्ट तुम्हाला पूर्ण कॉपी करायचा सगळा टेक्स्ट तर तुम्ही इझिली इथून टेक्स्ट पूर्ण कॉपी करून घेऊ शकता। फक्त त्याला काय हवं आहे की इंटरनेट तुमचं जे की ते स्लो नसलं पाहिजे, इंटरनेट फास्ट असणं गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला सांगतो इंटरनेटमध्ये तुम्ही गेला तर तुमचं इझिली पूर्ण टेक्स्ट कॉपी होऊन जाईल। तर बघू शकता अशा पद्धतीचं काहीचा तुम्हाला इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला फक्त प्रेस करून धरायचा आणि जेवढा टेक्स्ट हवा आहे तो पूर्ण अशा पद्धतीतून तुम्ही कॉपी करून घेऊ शकता। इझिली कॉपी बटनवर क्लिक करा, सगळं टेक्स्ट आहे तो तुमचा कॉपी होईल। समजा एखाद्याला कसं असतं हिंदीमधलं मराठीत तुम्ही कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही ट्रान्सलेशनवर क्लिक करा। तर बघू शकता सगळ्यात पहिले तर टेक्स्ट पूर्ण कॉपी करू शकता। दुसरी गोष्ट ट्रान्सलेशनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन अशा पद्धतीतून केलं आहे। समजा इथून तुम्हाला हिंदीमध्ये करायचं, मराठीत मी ट्रान्सलेशन करायचं आहे तर अशा पद्धतीने फक्त इथे तुम्हाला इथे क्लिक करायचं लँग्वेजवर आणि इथून तुम्हाला हिंदी ठेवायचं आहे। हिंदी ठेवल्यानंतर बघू शकता इथे लँग्वेजवर क्लिक केलं जे की हिंदीतलं मराठीत तुमचं इझिली ट्रान्सलेशन होऊन जाईल। तर बघू शकता अशा पद्धतीने तुमचं जे ट्रान्सलेशन झालं आहे। तिसरी गोष्ट, जर समजा तुम्हाला एखाद्या विषयी माहिती हवी, जसं की समजा तुम्हाला आता ह्या ॲप्लिकेशन विषयी माहिती हवे तर तुम्हाला काय करायचं, फक्त या ॲप्लिकेशनची विषयी माहिती आहे ती पूर्ण खाली येते। फक्त तुम्हाला ते स्क्रीनशॉट घ्यायचा जे की ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनचं तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं। जसं की आता मी एक PNG इथून ॲड करून घेतो म्हणजे तुम्हाला समजेल। जसं की समजा आपला हा थंबनेल मी इथून ॲड केला, सर्चवर जायचं आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीतून फक्त तुम्हाला हा अशा पद्धतीने ॲरो ओढून घ्यायचा आहे। ॲरो ओढल्यानंतर तुम्हाला जे की हा व्हिडिओ कुठं अवेलेबल आहे सगळं काय डिटेल्समध्ये तुम्हाला खाली इथे भेटून जाईल। बघू शकता अशा पद्धतीने हा यूट्यूबवर आहे कुठं अवेलेबल आहे सगळं काय डिटेल्समध्ये जाणून घेऊ शकता। जे की आता माझ्याजवळ एक थंबनेल अवेलेबल होतं त्यामुळे मी ॲड केलं आहे। जसं की तुम्ही कुठलाही टेक्स्ट अशा पद्धतीने ॲड करून घेऊ शकता आणि त्या विषयी सगळी माहिती तुम्हाला इथं गुगललाच हे ॲड असल्यामुळे तुम्हाला इझिली इथून सर्व माहिती ते डिटेल्समध्ये भेटून जाईल।
अशा पद्धतीतून हे बघू शकता 4-5 पद्धतीतून काम करतं। त्यामुळे इझिली तुम्हाला बघू शकता इथे होमवर्कवर गेला तुम्ही तर तुम्हाला खाली बघू शकता इथे सगळे रिझल्ट भेटून जातील। अशा पद्धतीने हे वर्क करतं, इझिली तुम्ही यूज करू शकता। हाय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।